माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे। ससून रुग्णालयाने दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे सोपवलेल्या 16 ज्येष्ठ नागरिक रुग्णांना ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये उघड्यावर ठेवण्यात आले। पुणे महापालिका आणि सामाजिक संस्था यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादात वयोवृद्ध नागरिकांना कुडकुडत उघड्यावरती राहण्याची वेळ आली आहे। नेमका काय आहे हा सगळा प्रकार, बघूयात हा रिपोर्ट। पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना। कडाक्याच्या थंडीत 16 वयोवृद्ध रुग्ण उघड्यावर, सामाजिक संस्था पालिका वादात ज्येष्ठ नागरिकांचे हाल। हेच ते बिचारे 16 वयोवृद्ध रुग्ण। थंडीचा कडाका वाढला असताना या ज्येष्ठ नागरिकांना असा रस्त्यावर कुडकुडत राहण्याची वेळ आली आहे। पुण्याच्या घोरपडी परिसरामधला हा धक्कादायक असा प्रकार। कोणीही नातेवाईक नसलेले हे बेवारस रुग्ण ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत होते। ससून रुग्णालय आणि पुणे पोलिसांनी या 16 जणांचा सांभाळ करण्याची जबाबदारी दादासाहेब गायकवाड यांच्या आस्क ओल्ड एज होम या सामाजिक संस्थेकडे सोपवली होती। मात्र पूर्वी ज्या ठिकाणी वृद्धाश्रम होतं तिथलं भाडं वाढल्यानं दादासाहेब गायकवाड यांनी नवा वृद्धाश्रम बांधून देण्याच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू केलं। त्यासाठी त्यांनी चक्क या 16 वृद्ध रुग्णांना ढाल बनवून रस्त्यावर उघड्यावर बसायला भाग पडलं। भाडेतत्वावरची जागा आहे आणि त्याच्यावर 25,000 रुपये भाडं मी देत होतो। आता त्या मालकाने 10,000 रुपये भाडं वाढवलेले, जे मला भरणं शक्य नाही आणि त्यामुळं मला शासनाने जागा द्यावी याकरता मी उपोषणाला बसलोय। म्हणून तुम्ही उपोषणाला बसलेला आहात हे ठीक आहे, पण या पेशंटचं काय? नाही म्हणे, मी या पेशंटला पण घेऊन आलेलो आहे इथं। त्या पेशंटची अवस्था इतकी भयानक होती, म्हणजे एकाच्या पायाला बेडसूल झालेले, काही जण मरणासन्न झालेले आहेत, काही जणांना बोलता येत नाही। अशा पेशंटला जर हा माणूस उपोषणासाठी वापरत असेल तर अत्यंत गंभीर बाब आहे। याच 16 वृद्धांमध्ये पुरोहित नावाच्या एका ज्येष्ठ नागरिकाचाही समावेश होता। त्यांचा शोध लागत नसल्यानं गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईक पुष्कर तुळजापूरकर यांनी केली आहे। मात्र दादासाहेब गायकवाड यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत। पुणे महापालिकेनं वृद्धाश्रमासाठी जागा द्यावी यासाठी हे आंदोलन सुरू असल्याचं गायकवाडांनी स्पष्ट केलं। पुणे महानगरपालिकेला, प्रशासनाला महाराष्ट्र सरकारची खरे तर ही जबाबदारी आहे, परंतु महाराष्ट्र सरकारला लाजोल असं मी काम करतोय। तर त्यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांनी मला तर खरं आमचं काम दादा करतोय म्हणल्यामुळं त्यांनी मला जागा द्यायला पाहिजे होती, परंतु त्यांनी मी केवळ एक दलित आहे म्हणून मला जागा दिलेली नाहीये। पुष्करला त्या काळी आपला आजोबा, आपला बाप, आपला सासरा हा ससूनमध्ये आहे, त्या काळी त्याला दिसलेला नाहीये। ज्या वेळेस त्याला आता जातीय म्हणजे प्रॉपर्टीचा जेव्हा विषय निर्माण झाला त्यावेळेस त्याला तो आरोप या जागेवरती दिसलेला आहे की दादा गायकवाडनं तो माणूस गायब केला। मी माणूस कुठेही गायब केलेला नाही। दादासाहेब गायकवाड यांच्याकडील 16 ज्येष्ठ नागरिकांना तुर्तास पुन्हा वृद्धाश्रमात पाठवण्यात आलाय। नातेवाईकांनी टाकून दिलेल्या रुग्णांचा सांभाळ करणं ही खऱ्या अर्थानं मानवतेची सेवा आहे। अशी सेवा करणाऱ्याला ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद नक्की मिळेल। मात्र वृद्ध रुग्णांची ढाल करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा हा प्रकार निश्चितच माणुसकीला काळीमा फासणार आहे। आयुष्याच्या संध्याकाळी नातेवाईकांच्या मायेला पारखे झालेले हे थकले भागले वृद्ध जीव निदान त्यांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर असावं यासाठी पुणे महापालिकेनं आता पुढाकार घेण्याची गरज आहे। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।